नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शांति शांति शांति। बोलो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, श्री राम जय जय श्री राम। गेल्या 45 वर्षापासून या प्रभावती नगरीमध्ये विश्व हिंदू परिषद प्रार्थना सभेचं आयोजन करते। यावर्षी संघाचं शताब्दी वर्ष आणि आजचं आपलं हे 46वं वर्ष। या सर्वांमध्ये आपण जे एकत्रित येतोय नव्हे, आपल्याला एकत्रित येण्याची गरजच भासली। 45 वर्षापूर्वी आज एक मान्यवर आपल्या ज्यांनी सुरुवात केली ते इथं आहेत काणे काका। त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की मंदिरावर घेतलेली जी काही आपण प्रार्थना सभा होती त्याचं रूपांतर या ठिकाणी झालं आणि या ठिकाणी जमावाची संख्या ही 20,000ची होती। म्हणजे 15 ते 20,000 संख्येचं आपण आज कुठल्या संख्येवर येऊन ठेपलोय याचं निश्चितच आपल्याला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे। आपण बघतोय आजूबाजूच्या शेजारी कशा पद्धतीनं उद्रेक होतोय आणि त्याच पद्धतीचा उद्रेक या ठिकाणीही करण्याचं धाडस काही शक्ती करत आहे। त्या बाबतीतही आपल्याला जागृत राहण्याची गरज आहे आणि म्हणूनच विश्व हिंदू परिषदेचं हे जे काही आपण संघचत्वम आणि शताब्दी वर्ष या निमित्तानं आपल्याला एकत्रित येण्याची गरज आहे आणि निश्चितच पराजयावर विजयाची पताका या 100व्या वर्षात आपण स्थापन करूया। ह्या एका संकल्पनानेच आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहेत। आपल्याला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी पुढील सूत्र श्री गोडे सरांना देतो। धन्यवाद। इंद्रं यमं मातरिश्वा नमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिवै सस्त्रीयकाले चित्तसन्ता शास्त्रेति केचित् प्रकृतिकुमारा स्वामेति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशतारं स एक एव प्रभुरद्वितीयः। रामधून 13 वेळेस रामनामाचा जप करायचा आहे। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम जय राम। नुकतंच हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी महाराजांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं। यानंतर 46 वर्षाची परंपरा तुमचा आमचा हा स्नेह कायम आहे। या स्नेहाच्या प्रसंगी विजयादशमीच्या दिवशी असत्यावर सत्याचा विजय या शुभ पावन पर्वावर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सन्माननीय राजकुमारजी भांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नंतर आलेल्या संतांचं स्वागत तथा सन्मान आपण या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत करणार आहोत. सर्वप्रथम हरिभक्त परायण बाळगुरू आसोलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजकुमारजी भांबळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न माधवबुवा आजेगावकर ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान तथा सत्कार करण्यासाठी मी माननीय सुनील रामपूरकर सरांना विनंती करतो की त्यांनी आजेगावकर ग्रुपचा या ठिकाणी सन्मान करावा. झाडगाव नगरीचे भूषण प्रसिद्ध कीर्तन तथा प्रवचनकार हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज जळगावकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय काबराजींना विनंती करतो की त्यांनी पुरुषोत्तम महाराज जळगावकर यांचं स्वागत तथा सन्मान करावा. व्यासपीठावर विराजमान असणारे आणि विश्व हिंदू परिषदेचे श्रीनिवासजी रामराव जोशी पुर्णेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरु त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी अभिजित सरांना विनंती करतो की त्यांनी जोशी गुरूंचं या ठिकाणी स्वागत तथा सन्मान करावा. यानंतर या सामूहिक प्रार्थनेसाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा विभागाचे क्षेत्रमंत्री माननीय अनंतजी पांडे सर हे सातत्याने मार्गदर्शन करत असतात. खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे असतात. त्यांचंही स्वागत करणं या ठिकाणी आमचं आद्य कर्तव्य आहे. मी माननीय गणेश काळदांडे सरांना विनंती करतो त्यांनी आदरणीय पांडे सरांचं या ठिकाणी स्वागत तथा सन्मान करावा. जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्ध सराफ व्यावसायिक आदरणीय सुरेंद्रजी शहाणे ही व्यासपीठावर विराजमान आहेत. मी सन्माननीय लोणके सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सुरेंद्रजी शहाणे माननीय जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद जिल्हा परभणी यांचंही स्वागत करावं. धन्यवाद. या स्वागत सोहळ्यानंतर आपण वळणार आहोत ते शस्त्रपूजनाकडं. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शस्त्रपूजन तथा दुर्गापूजन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सिंदूरान विग्रहान गणनाम माणिक्यमौली स्फुरत्तारानायक शेखरां सुरभि महापीनवक्षोरुहां पाणिभ्यां मणिपूर्णरत्नचषकं वृद्धोत्पलं विप्रदीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् पराम् अम्बिकां जगदम्बादेव्यै नमः. सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि. दुःखभयहारणिकात्वरण्यां सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता जगदम्बादेव्यै नमः. गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्कारं श्री लोहितगन्धः आदिराया महाराया वनराया वनस्पति इष्टदर्शनमिष्टान्नं शत्रूणां च पराभवं शस्त्रदेवताभ्यो नमः. गन्धाक्षतपुष्पाणि दुर्गतभारी सुदर्शन संसारी आराधे अम्बे करुणाविसारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय मैयागुरवदने सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी त्रिभुवने भुवने माता सुदने सेनानी यानी समले परंतु साई वाद करता पठोरवाही ईश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होशील आशा
क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी आशा आम्ही जोराचो कोण पूर्विलाशा झाला पदपंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं जगेन्द्रहारं सदा वसन्तो हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मन्दारमाला कुलितानकायै कपालमालां कृतशेखराय दिव्याम्बराय दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपात्रे धरसंस्तेन प्रदीपभासा सह संगतेन नीराजनन्ते जगदीश पूर्वे विश्वपालने जगदम् व्यासपीठावर उपस्थित हरिभक्त परायण पूज्य श्री माधवरावजी महाराज आजेगावकर, श्रीनिवास महाराज जोशी, हरिभक्त परायण झाडगाव पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, ज्यांच्यामुळे मी आज या अखंड या कार्यक्रमाला उपस्थित राहतो, माझे परमस्नेही अनंतरावजी पांडे सर, सुरेंद्रजी सर, तसेच आमचे भांबरे सर आणि या उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळे भक्तवर्ग, पुरुषवर्ग, हे एक दिव्य अद्भुत अलौकिक भगवती जगदंबेचं विराट स्वरूप आहे. त्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या चैतन्य रूपाने जगदंबेला नमस्कार करून दोन शब्द संयोजकांनी विनंती केल्यामुळे बोलतो. भगवान कृष्ण परमात्मा, व्यास महर्षी आणि ऋषी मुनी यांनी आपल्या जीवनात जो अखंड भारत पाहिला होता आणि तशा प्रकारचा भारत पाहण्याकरता आपल्या अंतःकरणातला संकुचितपणा, आपल्या देहामध्ये असणारी असमर्थता ही सगळी निघून जाऊन पुन्हा समर्थपणे आपल्याला अखंड भारत पाहण्याचं स्वप्न हे सगळ्या भारतीयांना पाहायला मिळावं आणि हेच खरं सीमोल्लंघन आहे. आणि अशा प्रकारचं सीमोल्लंघन करण्याकरता भगवती जगदंबेला सगळ्यांना शुद्ध बुद्धी द्यावी. कारण आपल्या प्रार्थनेला आज 43 वर्षापासून या ठिकाणी सगळे आपण प्रार्थना करत आहोत. आपण किती आपले भक्तवर्ग उपस्थित आहेत मी याचा विचार करत नाही. कारण ज्यावेळेस रावणानं सीतेचं हरण केलं होतं, विजय तविया लंका चरण कमनीयो जननिधी तथाप्येको रामः सकलमवधीत राक्षसकुलम क्रिया सिद्धे सत्वे न भवति भवताम नोपकरणे. एखादं कार्य जर करता साध्य करायचं असेल तर आपल्याकडे कोणतं साधन आहे, किती आपल्याकडे परिवार आहे याचा विचार करायचा नसतो. ते साध्य साधायचं असेल तर फक्त मनाची समर्थता पाहिजे की हे निश्चित मी करू शकतो. ज्यावेळेस रावणानं सीतेला हरण केलं होतं, भगवान एकटेच होते. 14,000 राक्षसांचा निपात भगवान कृष्ण भगवान श्रीरामाने एकट्याही केला. केवढं मोठं धैर्य आहे, केवढं मोठं साहस आहे. म्हणून आपण कमी आहोत, आमची संख्या कमी आहे असा विचार न करता प्रत्येकानं आपल्या अंतःकरणामध्ये उत्साह संपन्न, निरुत्साही जीवन, असमर्थ जीवन, संकुचित जीवन अशा प्रकारचं जीवन न जगता उत्साही जीवन जगून ज्याप्रमाणे रामाने लंकेवर विजय मिळवला तशा प्रकारे आमच्या आयुष्यात अखंड विजय मिळावा. आमच्या कामावर विजय, आमच्या क्रोधावर विजय, आमच्या लोभावर विजय, आमच्या अहंकारावर विजय, आमच्या अखंड भारताच्या रक्षणाकरता आणि दिव्य अशा प्रकारचं विराट चिंतन करून अशा प्रकारचं सीमोल्लंघन या विजयादशमीच्या निमित्तानं करण्याचं सर्वांना बुद्धी व्हावी हीच भगवती जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि विजयादशमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि वाणीला पूर्ण
यानंतर हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज जळगावकर यांनाही विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला आशीर्वाद द्यावे. नंदिनुते गिरिवर विंध्या शिरोदिनिवासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते जरी प्रगटेशित सरस्वती अखी भारती तेथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवर काही या उक्तीनुसार परंबा भगवती माता जगदंबा या दुर्गा मातेच्या आजच्या विजयदशमीच्या निमित्ताने सनातन धर्माचं अगदी ओतप्रोत कार्य मर्यादित करून दाखवणाऱ्या भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या विजयी दशऱ्याच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात. मी एवढ्या विद्वानांच्या समोर काही बोलावं असं माझ्याकडे काहीच नाही, पण थोडंसं बोलतोय असं की आज सीमोल्लंघन आहे गुरु म्हटल्याप्रमाणे. माझं असं म्हणणं आहे, जाती जातीमध्ये अडकलेल्या प्रक्षेत्रातून धर्माच्या सुक्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचं सीमोल्लंघन म्हणजे हे आजचं शिलोंघन आहे. माझं असं मत आहे, अनेक प्रकारच्या विविध भेदाभेदाच्या विचारातून एक धर्म सनातनीय या विचाराच्या सुप्रांगणामध्ये पदार्पण करण्याचं हे सीमोल्लंघन आहे. एक सुंदर दोहा आठवला म्हणून बोलतो आहे, जात जात तो सब कुछ कहे, जात जात तो सब कुछ कहे, धर्म कहे ना कोई. एक बार इस भारत देश के राज सत्ता में एक बार धर्म कहे तो हिंदू धर्म करे सो हो, अशी अवस्था आहे. पण आपण सर्वांनी जर धर्माच्या ध्वजाखाली करत राहिलो तर या देशामध्ये ज्या प्रकारचे अन्याय होत आहे, परंतु थोडस खेद असा वाटतो गुरु की ही जागा पूर्ण एवढ्या मंडळीत जमायला पाहिजे होती. खेदच आहे. आपण सर्वजण एका विचाराचे एका ध्वजाखाली जमलेले सर्वजण आहात. त्यासाठी आपल्या सर्वांना आजच्या दिवशी तुमच्या प्रत्येक धर्म कार्यामध्ये प्रत्येक पदार्पणामध्ये विजय मिळावा अशा प्रकारची भावना जगदंबेच्या चरणाला मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या चरणाला व्यक्त करून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय श्रीराम. गुरु यांनाही मी विनंती करतो की या प्रसंगी आम्हाला शुभाशीर्वाद द्यावे. ठाकूराचार्य बाळूगुरु हसुलेकर, पुरुषोत्तम महाराज जळगावकर, श्रीनिवास जोशी, अनंतराव पांडे, राजकुमारजी, ज्यांची मला प्रकर्षाने यावेळेला आठवण होते आणि दरवर्षी मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतो गेल्या 40 वर्षापासून. ते माझे मित्र मनोहरराव शहाणे आज इथं नाहीत आपल्याबरोबर, विश्वहिंदू परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या स्वरूपात त्यांचे चिरंजीव इथे आहेत सुरेंद्र. माझा त्यांचा घरगुती संबंध आहे. उद्धरेत आत्मानात आत्मान असं भगवद्गीतेने सांगितलं. बाहेरचा कोणी येऊन आपला उद्धार करेल अशी शक्यता नाही. आपली आपण उद्धार करून घेऊ शकतो आणि भगवंतांनी ते आपल्याला सामर्थ्य दिलेलं आहे. संख्येचा प्रश्न आता यांनी बोलून दाखवला, भगवान महाराजांनी बोलून दाखवला. मीही 2-3 वर्ष सुद्धा विचार ते बोललो आहे की परभणीची जी लोकसंख्या आहे 3.5 लाख 4 लाख आहे आणि आपण 1% सुद्धाही नाही, 1% नाही, 0.001% इतक्या संख्येने इथं आहोत. याचं वैशिष्ट्य आपल्याला निश्चित वाटत असलं पाहिजे. पण सज्जनावर लक्षात घ्या, आत्ताच महाराजांनी उदाहरण दिलं की रावणाचं अपरिमित सैन्य होतं. भगवान रामचंद्र एकटे होते, त्यांच्यावर सैनिक म्हणून कोणीच नव्हतं. वानर होते, रीस होते, अस्वलं होते, पण माणसाचं सैन्य त्यांच्यावर नव्हतं आजच्या परिवारामध्ये. पण रामचंद्र मागे हटले नाही. आपण एकटा सुद्धा आपला आचार्यांनी एका ठिकाणी भगवतीचं स्तोत्र लिहिताना
षडाधार पंकेरु हांतर विराज सुषुम्नांतराली तेजोल्लसंती सुधामंडलम द्रावयंती विभंती सुधावीर्ती मेढेह माधव रूपाम असं म्हटलं आहे. षडाधार म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे 6 चक्र जे आहे, या 6 चक्राच्या आधारावर असणारी आणि या षडाधाराच्या चिखलामध्ये रूत असलेली षडाधार पंकेरु हांतर विराज ते सुषुम्ना नाडीतून वर पाहते आहे आणि अंतराळामध्ये गेल्यानंतर तिचं जे तेजोमय रूप होतं ते कुठून येतंय? ते आत्मचिंतनातून येतं. माझ्या ठिकाणी जी सुषुम्ना नाडी आहे त्या सुषुम्ना नाडीच्या मुळाशी जी कुंडलिनी शक्ती बसलेली आहे ती म्हणजे जगदंबा आहे आणि ती प्रत्येकाच्या शरीरात वास करते आहे. सज्जन आमच्या अध्यात्मशास्त्रामध्ये इतका सूक्ष्म विचार केलेला आहे. वेदाची जर मूळ वाक्य बघितली, अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म सर्वं खलुदं ब्रह्म, तर याच्यासाठी एक एक मनुष्य एक एक प्रकृतीतला प्राणी सुद्धा ब्रह्माचा अंश आहे आणि त्यांनी जर आत्मशक्ती जागृत केली तर तो वाटेल ते करू शकतो. गेल्या 20 वर्षापूर्वी भारताचं चित्र काय होतं आणि आज भारताचं चित्र असं आहे की सगळ्या विश्वाचा गुरु होऊन भारत नटलेला आहे. भारताचं नाव घेताना लोकांना थरकाप सुटतो. कोणी बाहेरचा माणूस नाही आला आमच्यावरतीसाठी. आमच्या तिथल्या माणसांनी चारित्र्य संपन्न वागणूक ठेवून आमच्या राष्ट्राला समर्थ करण्याचा जेव्हा संकल्प केला आणि माननीय मोदी सारखा नेता जेव्हा उभा राहिला ही शक्ती जागृत करण्यासाठी, कारण कोणीतरी बाहेरून ती शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा द्यावी लागते. जसं हनुमंताला समुद्राच्या काठावर उभा राहिला असताना एवढा लांब समुद्र उल्लंघून कसा जावा हा विचार पडला, किंवा दुसऱ्याने त्याला प्रेरणा दिली की अरे तू जाऊ शकतोस, तू एकटा जाऊ शकतोस, या लटकेपर्यंत हा समुद्र उल्लंघून जाण्याची शक्ती तुझ्याकडे आहे याची जाणीव जरा करून द्यावी लागते. अशी जाणीव माननीय पंतप्रधानांनी आपल्याला करून दिली आणि आपण आज काय स्थितीमध्ये आहोत हा आपण आपल्या मनाला परत विचारणारा प्रश्न आहे. अशीच आपण प्रगती करत राहिलो तर सगळ्या विश्वाचा आपण आधार होऊन राहू आणि तो आधार होण्यासाठी या शक्तीचं जागरण आवश्यक आहे. नवरात्रीनिमित्त आपण तेच करतो. 10 दिवस हे शक्तीचं जागरण करायचं आणि 10व्या दिवशी जेव्हा दसरा येईल त्या दसऱ्याला विजय प्राप्त करायचा म्हणून याला विजयादशमी म्हणतात. सज्जन हा एक अवसर आहे, ही एक संधी आहे. आपण वर्षभर असं करत राहिलं पाहिजे ते या दिवशी ठरवलं पाहिजे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी संकल्प करून मी माझा उद्धार करून घेईल आणि माझ्या विश्वाचा उद्धार करण्यासाठी मी कारणीभूत होईल असा संकल्प करून आपण जर उपासना केली, आपण जर संकल्प केला, आपण जर शक्ती संचय केला, आपण जर निर्धार केला तर कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही. तेव्हा मला या प्रसंगी आपल्याला हे सांगायचं की आत्मबल वाढण्यासाठी आपण निर्व्यसनी जीवन जगावं, नियमित जीवन जगावं, उपासना करावी, दरवर्षी आपल्या परंपरेचे सण करावे. कोण येतं आणि कोण नाही याचा विशेष फार प्रयत्न करायची गरज नाही. ज्याला आत्मशक्ती जागृत करायची आहे ते निश्चितच येते. हा सहज शक्य झाला तर प्रचार करावा ना. जो भेटेल त्याला हे सांगावं, जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जण. एवढा जर निर्धार आपण केला तर आपल्याला उद्धार करून नेण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज नाही. धन्यवाद. संकल्पाचा दिवस आपण साजरा करूया. गुरुने दिलेला संदेश आपण निश्चितच या ठिकाणी लक्षात ठेवूया. हा संकल्पाचा, विजयाचा आणि निश्चयाचा दसरा आहे. हेच आपण या ठिकाणी आपल्या मनी पुलगाट बांधून 1825 साली स्थापन झालेला संघ आज जगभरात पोपावते. त्याची शक्ती आता महान झालेली आहे. त्याच संघाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद देखील कार्यरत आहे. हा सर्व तुम्हा भारतीयांना गौरवाचा दिवस आहे, गौरवाचा क्षण आहे. यानंतर या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि तुम्हा सर्व उपस्थितांचे ऋण व्यक्त करण्यासाठी माननीय मनोजी काबरा, जिल्हा उपाध्यक्ष विश्व हिंदू परिषद यांना मी आमंत्रित करतो. गुरु गोविंद देहु खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु आपके गोविंद देव बताए. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय पितृतुल्य गुरुजन वर्ग,
आदरणीय माधवराव गुरु आदिगावकर, आदरणीय बाळगुरु असोलीकर, आदरणीय पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, आदरणीय श्रीदेवजी जोशी या सर्वांचे विश्व हिंदू परिषद परभणी कडून मी आजच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांनी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। याबरोबरच विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय सहमंत्री माननीय अनंतजी पांडे सर यांचेही मी आभार मानतो। विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी शहाणे यांचेही मी आभार मानतो आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक हिंदुत्वाची एक प्रखर भावना, हिंदुत्वाचा एक अंगार, हिंदुत्वाचा एक हुंकार मनात घेऊन इथे उपस्थित असलेल्या सर्व हिंदू बंधू भगिनींना, पितृतुल्य गुरुजनांना, सर्वांना पुन्हा एकदा या विजयादशमी निमित्त मनपूर्वक विश्व हिंदू परिषद परभणीतर्फे शुभेच्छा देतो आणि उपस्थितांचे पुनश्च एकदा आभार, धन्यवाद। कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दूर सूर्य पाहो जो जे वांछित तोते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांगी आळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूताव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्र मेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांगी सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई नियोगी भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी योगी दृष्टादृष्ट विजय होवावेची विश्वे हा होईल दान कसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सच्चिदानंद भगवान की जय भारत माता की जय गौ माता की जय गंगा माता की जय श्री राम जन्मभूमि की जय श्री कृष्ण जन्मभूमि की जय काशी विश्वनाथ की जय बोलो भाई सब संतन की जय बोलो भाई सब भक्तों की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो गोवंशात्या बंद हो धर्मांतरण बंद हो भारत अखंड हो हर 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 महादेव जय श्री राम। मान्य आहे असं कसं येणार
आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.